नमस्कार. आज आपण आलेलो आहोत मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ चव्हाण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत मराठवाड्यातील सध्याची जी परिस्थिती आहे. नमस्कार दादा. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण बघतोय की मराठवाड्यातील अनेक तरुण जे आहेत ते आता आंतरवाली सराटी येथे इच्छुक होते. आमदारकीची निवडणूक चालू आहे. नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी जो ट्विस्ट केला म्हणजे की निवडणुकीतून जी माघार घेतली त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली याविषयी तुम्हाला काय वाटतं की त्यांनी निवडणुकीतून कशामुळे माघार घेतली असेल? मनोज पाटलाबरोबर आम्ही अनेक वर्षापासून काम करतो. हे काही त्यांनी नवीन केलेलं नाही. आज सगळ्यांना नवीन वाटतं माघार घेतली. खासदारकीच्या वेळेसच आम्ही त्यांना ते म्हटलं होतं की तुम्ही निवडणूक लढवा. त्यावेळेसही त्यांनी तसं काही केलं नाही. आणि आता जी माघार घेतली ते फॉर्म भरायचे कोणी सांगितले होते? मनोज जरांगे पाटलांनीच मराठा समाजाच्या नवयुवकांना एक संधी उपलब्ध करून दिली होती. त्यांनीच फॉर्म भरायला सांगितले आणि सगळी परिस्थिती निर्माण चांगली झाली. लोकांनी फॉर्म भरले आणि आम्हालाही असं वाटलं की अनेक वर्षापासून मराठा चळवळीत आम्ही काम करत असताना मराठा म्हणून काहीतरी मतदान पडावं किंवा मराठा मतदान म्हणून नोंद व्हावी अशी घटना सगळं चांगलं चाललं होतं. आणि ऐन वेळेस त्यांना कोणती आकाशवाणी झाली. त्यांना नेहमी आकाशवाणी होत असते. ते समाजाचं बिलकुल ऐकत नाही. समाजाला मिटिंगा बोलवतात, काही ऐकत नाही. रात्री आकाशवाणी होती आणि तो समाजावर निर्णय लादला घेतला आणि समाजात त्याविषयी नाराजी, आमची 100% नाराजी आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही त्या निवडणूक प्रक्रियेत पण नव्हतो. आम्ही फॉर्म खासदारकीच्या वेळेस आम्ही म्हणलो आम्हाला काही नाही. ह्या आमदारकीच्या वेळेस आम्ही पाय पण नाही ठेवला. तरी आम्हाला असं वाटलं होतं की समाजाच्या नावावर काही मतदान पडावं. कारण आजपर्यंत मराठा समाजाचा इतिहास आहे किंवा निवडणुकीचा इतिहास आहे. मराठा म्हणून मतदान हे मोजल्याच गेलं नाही. एक तर तुम्ही हिंदू म्हणून मोजल्या गेलेलं आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी असे मतदान म्हणून मोजल्या जातात. आता ही प्रक्रिया चालू झाली होती. काय म्हणून? मराठा मतदान म्हणून. आणि अजून एक सांगतो, यांनी माघार घेतली तर यांनी सांगितले होते 92 मतदार महाराष्ट्राचे असे आहेत की तिथे मराठा बहुसंख्य प्रमाणात आहे. तिथे एकतर्फी मराठा समाजावर निवडून येऊ शकतो. कोणी सांगितलं? मनोज जरांगे पाटलाने. आज तेच काय स्टेटमेंट करतात? एका जातीवर निवडणूक लढवता येत नाही. ते काय बोलतात, कधी बोलतात, माझंच खरं आहे अशातल्या त्यांच्या गोष्टी झालेल्या आहे. आणि या त्यांच्या भूमिकेमुळं सगळं मराठा समाज नाराज झालेला आहे. आणि अविश्वासाचं त्यांच्याबद्दलचं वातावरण समाजात झालेलं आहे की ह्या माणसामुळं काहीतरी होईल. आता अशातला काही भाग राहिलेला नाही आहे. पण तरी तुम्हाला मी सांगतो की शेवटची संधी मनोज जरांगे पाटलाकडे अजूनही आहे. आता त्यांची भूमिका कशाकडे चालली? पुन्हा लोकसभेला जे झालं तेच. उभं राहायचं तर नाही, पण पाडापाडी करायची, न सांगता पाडापाडी करायची. अरे, लोकसभेचा अनुभव मराठा समाजाला आहे की ज्यांना आपण पाडलं किंवा ज्यांना निवडून आणलं मराठा समाजाने ते तरी समाजाच्या प्रश्नाबरोबर आहेत का? तर अजिबात नाही आहे. आणि आताही तुम्ही तेच म्हणतात की बाबा याला पाडायचं, त्याला पाडायचं. अरे हा पाडल, हा निवडून आण. तर त्यांना समजत नसेल तर तुमच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलाला आम्ही एक शेवटची संधी समाजातर्फे देतोय. आता विनंती नाही करणार त्यांना. विनंती तर आहेच, ते विनंतीच्या पलीकडे गेलेले आहे. एक शेवट संधी समाजाचा एक घटक म्हणून मी देतोय. आणि मला बोलण्याचा अधिकार याच्यामुळंच आहे. समाज ऐकत आहे आमच्या गोष्टी. तर मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आमचा आहे. समाजाचा एक होत करून शेतकऱ्याचा मुलगा होता म्हणून यांच्या हातात आम्ही दिला, कागदपत्र दिले, मुख्यमंत्र्याला कन्व्हिन्स केलं, त्या संदीप समितीच्या त्यांना कन्व्हिन्स केलं. त्यांनी मराठवाड्याचं आरक्षण देत असताना ह्या माणसाने नाही घेतलं, महाराष्ट्राचं करून टाकलं. म्हणून माझा बोलण्याचा अधिकार आहे. मला चीड येते ना, तरी आम्ही एक शेवटची विनंती काय देतो की मनोज जरांगे पाटलांनी आता काय करायला पाहिजे? सत्ताधारी आणि विरोधक ह्या आमच्या मराठा समाजाच्या मागण्या. आता मराठा समाजाच्या मागण्या काय? मराठा समाजाला ओबीसीत समावेश करा. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष याला मान्यता देत नाही. विनाकारण मनोज जरांगे पाटलांनी याच्या पुढे तरी मराठा समाजाचा गैरसमज निर्माण करू नका. आणि तुमच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे, समाजात जो वाद झालेला आहे तो निपटून काढण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आम्ही शेवटची संधी देत आहोत. मराठा समाजाच्या ह्या मागण्या आहे. मराठवाड्यातील संपूर्ण मराठ्याला आरक्षण कोणता पक्ष देतो? गुन्हे कोण वापस घेतो? सारथीचा जे काही योजना आहे त्या कशा वाढवता येईल, त्याला काय निधी देता येईल,
ज्या मराठा समाजाने आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षण मिळावं म्हणून, जवळपास 300च्या आकडा गेलेला आहे. त्यांना जे 10 लाख दिलेले त्यांना 25 लाख कसे मिळतील, किंवा अजून काही मराठा समाजाचे प्रश्न समाजातर्फे घेऊन, आणि यांच्या डोक्यात तर काय असेल मला माहित नाहीये, कोणाचं ऐकण्याचा यांचा प्रश्न नाही, किंवा ऐकून यांनी अजून काही टाकून सत्ताधारी पक्ष करतो का किंवा विरोधक पक्ष करतो का, ह्या समाजाच्या मागण्या दोन्ही पक्षाकडे ठेवाव्या. आणि जो पक्ष याला मान्यता देत असेल त्यांना तुम्ही सपोर्ट करा. नाही तर विधानसभा लोकसभा तर तुमच्या हातातून गेली, तुम्हाला तर एवढा डोक्याचा पत्ता नाही आहे. लोकसभेत आपला आधी आरक्षणाचा विषय नाही आहे, तुम्हीच म्हटले होते ना. लोकसभेत नाही आणि विधानसभेत तुम्हीच म्हटले होते ना. अहो, देशाचे कायदे लोकसभेत होतात. 50% मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेला करावं लागतं, तर तुम्ही तर नाही म्हणले. आता विधानसभेत तुमच्या पद्धतीने डोकं लावून आपण विधानसभेचं इलेक्शन आले, आता तरी तुम्ही समाजाचा प्रश्न सोडा ना. किती दिवस तुम्ही समाजाची दिशाभूल करणार आहात? समाज एक मर्यादेपर्यंत वाट पाहत असतो, आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला काही समाज आहे, तो गरीब समाज आहे, आमचा अज्ञानी समाज आहे, तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, आणि तुमचं ॲनालिसिस केलं. मनोज जरांगे पाटलाचं 14 महिन्याचे आंदोलन का त्याच्या पहिल्यापासून काय मिळालं आणि मराठा समाजाचं काय नुकसान केलं, तर आमचं म्हणणं आहे त्यांच्यातर्फे तर कोणी प्रवक्ता सुद्धा बोलायला तयार नाही. त्यांना कोणी मोठं झालेलं सहनच होत नाही. हे आमदार झाले असते, लहान लहान पोरं आमचे समाजाचे झाले असते ना, तुझ्यामुळे झाले असते, तुझ्या अंडरमध्ये राहिले असते, आणि मराठा समाजाचं मत झालं असतं ना. 288 पैकी तू कुणालाही कुणी राहू द्या. बरोबर. तुम्ही म्हणतायत की आमदार झाले असते गरीब. आज मंगेश साबळेंनी जो की भावनिक साथ घातलेली आहे दादांना, तुम्ही बघितलं असेल. मंगेश साबळे आता सध्या म्हणतात की मी आता लढणार नाही, याविषयी तुमचं काय मत आहे? हो, मनीष साबळे जे आहे हा एक प्रतिनिधी आहे. त्यांनी हिंमत तरी केली बोलायची. जसं आम्ही पहिल्यापासून बोलतो ना, आज त्यांनी हिंमत केली, त्याच्या मनातल्या ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या ना. फॉर्म भरायचं कोणी सांगितलं होतं? मनोजनीच सांगितलं होतं ना. आता राहिला फॉर्म, राहू दे ना त्याचा फॉर्म. कमीत कमी तुला काही त्याला आशीर्वाद देता येत नसेल, सपोर्ट द्यायचा असेल, आणि तुझ्या आंदोलनात कोणी दाखल झालेले समाजाचा तो प्रतिनिधी, तू प्रतिनिधी, तुम्ही स्वतःला मालक नका समजू. मनोजरावला म्हणतो आम्ही, हे कधीतरी तुम्ही नैराश्यात येऊन जाणार आहे. समाजाचा घटक म्हणून वैचारिक पातळी आमची तुमच्यापेक्षा जास्त असल्यामुळं आम्ही तुम्हाला बोलतोय की दोन्ही पक्षाला संधी द्या, जो पक्ष तुमच्या समाजाच्या माग. आणि मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही समाजाचे कॅप्टन आहात, समाजाचे कॅप्टन आहात. त्या आंदोलनाचा नेता म्हणून जरांगे पाटील आहे, त्यांची भूमिका करावी. आणि तुम्ही नाही केलं नंतर आमच्यावर येईल ती भूमिका. त्यांनी नाही केलं हे 2-4 दिवसात, तर आम्ही त्यासाठी 100% प्रयत्न करणार आहे. आत्ताच सांगतो समाजालाही. कारण आज मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचे आंदोलन नेते, त्यांनी त्यांचं कर्तव्य करावं. त्यांच्या 2-4 दिवसाचा आम्ही त्यांना वेळ देतोय समाजातर्फे. त्यांनी केलं, त्यांनी नाही केलं तर आम्ही आमच्या तर्फे प्रयत्न करणार आहे. काय यश येईल नाही येईल ते वेळ सांगेल आपल्याला. तुम्ही म्हणतायत की विरोधकांना आणि म्हणजे काही पक्ष आहेत त्यांना, सत्ताधारी, त्यांना तुम्ही म्हणतायत की तुम्ही हे केलं पाहिजे, म्हणजे की लिहून दिलं पाहिजे की आम्ही तुम्हाला कोणी मागं घेणार की सपोर्ट घेणार. पण आता ती वेळ आहे का? कारण आता निवडणुकीच्या तोंडावर, प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आता ते म्हणतील की आम्ही सपोर्ट करणार. म्हणजे विरोधक पण म्हणणार आम्ही सपोर्ट करणार, सत्ताधारी पण म्हणणार आम्ही सपोर्ट करणार. मग तेव्हा बाजू कोणाची काय? हे पहा, तुम्ही प्रयत्न तर करा. मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आरक्षणाचा प्रश्न आपण घेतला नाही इथे आज. कारण महाराष्ट्राच्या आरक्षणाचा प्रश्न कोणताही पक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी लेखी केलेले ना. राहिलं मराठवाड्यात जे काही थोडेफार आपल्याला प्रमाणपत्र मिळालेले, बाकीचे मिळतील आपल्याला. जी मनोजरावनी आलेली संधी वाया घालवली, ती संधी मनोजरावला पुन्हा आपण समाजातर्फे देतोय. हा मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न असेल की तुम्हाला वाटत असेल सगळे सोयरे असेल की असेल, ते होणार नाहीये. सगळे आज आम्ही सांगतो 30 वर्ष आम्ही या विषयात काम केलेलं आहे. आम्हाला डाग नाही लागलेला, आमदार कोणी बोट नाही उचललेलं आहे. तुमच्यासोबत आम्ही काम केलेलं, आमचं सामाजिक मराठवाड्याचं काम अभ्यास तुमच्या हातात दिलेला आहे. तर तुम्ही जे होतंय, गुन्हे वापस घेतले जाईल का? समजा आज मी तुम्हाला सांगतो हे निवडणुका तर होऊन जातील, 22, 25, 23 काय असेल ते आम्हाला काही जास्त समजत नाही. निवडणुका आल्या घेऊन जातील. त्यानंतर हा माणूस पुन्हा म्हणतो मी पुन्हा आंदोलन करणार. अरे कोण येणार बाबा तुझ्याकडे? तुझ्या आंदोलनात समाज एकट्ठा झाला, क्रांती मोर्चा आला, सगळ्या क्रांती मोर्चांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. 14 महिने केले, तुमच्या अनालिसिस केलंय 14 महिन्याचं, तर काय मिळालं आणि काय नाही मिळालं, जास्त तर नुकसानच दिसतंय त्याच्यात. त्या अनालिसिसचं म्हणून आम्ही त्यांना शेवटची विनंती करतोय की हा प्रयत्न झालाच पाहिजे. निवडणुकीच्या काळात एक नवीन समीकरण त्यांनी बसवलं होतं. राजरत्न आंबेडकर असतील, सय्यद नोमानी असतील, त्यांनी असं म्हटलं की मित्र पक्ष म्हणजे जे की राजरत्न आंबेडकर असतील किंवा सय्यद नोमानी असतील, यांनी याद्या दिल्या नाही, म्हणजे उमेदवार दिले नाही. फक्त मराठा समाजाचे उमेदवार होते, त्यांच्यावर राजकारण चालणार होतं, म्हणजे निवडून येणार होते.
त्यांच्या साथ न दिल्यामुळं आम्ही माघार घेतोय असं त्यांनी म्हटलं. परंतु काल G24 तासवर राजरत्न आंबेडकर म्हणाले की आम्ही याद्या पहिल्याच दिल्या होत्या. याविषयी तुमचं काय मत आहे? आम्ही राजरत्न आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही, पाहिलेले नाही, पण त्यांचे विचार, तो माणूस चळवळीचा आहे आणि त्यांना वारसा आहे. ते माणसं कधी खोटं बोलणार नाही. त्यांच्या याद्या ह्या पहिलेच आल्या होत्या. ज्यावेळेस तिघांनी मिळून ठरवलं होतं ना आपल्याला पुढं जायचंय, मराठा, मुस्लिम, दलितांनी ठरवलं होतं ना तिघांनी मिळून. एवढी मोठी मुसलमानांची बैठक झाली, राजरत्न आणले, त्यांचे बंधू पण आले होते. ठरलं ना ते म्हणता येते ते 100% सत्यच मांडत असतील. मी काय म्हणतो, यांना रात्रीतच आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की आता तुम्ही काही करू नका, याचा फायदा दुसऱ्याला होईल आणि असं जे काही होईल असेल हे सांगत नाही, पण समाजाला समजतंय ना. रात्रभर तुम्ही माणसाला 3-3 वाजेपर्यंत तिथं बसून ठेवतात, आपण डिक्लेअर करणार उमेदवारी, आणि सकाळी येऊन उठतात आणि म्हणतात मराठ्याच्या एकट्या जीवावर. अरे 92 तुम्ही सांगितलं ना, तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो. मराठवाड्यात 1909च्या जनगणनेची यादी 40% वर मराठा समाज आहे जिल्ह्यात. 40% वर 1909 100 वर्ष होऊन गेलेले, 100 वर्षाच्या पुढे 114 वर्ष झालेले आहे. हे 50% तर आपण फक्त मराठा समाज आहे. लोकसंख्या याचे गणित मनोजरावला काही कागद काही समजत नाही. हो, तुम्ही एकटे बी लढले असते तर कमीत कमी मराठ्यांचे मतदान किती आहे हे तर माहीत झालं असतं ना, पडले असते. एखादा समजा आता तुम्ही जे फुलंब्रीचं आपलं म्हणतायत मंगेश पडला असतं समजा, पण त्याला 25,000 तर पडले असते. आमच्या इथे 75,000 मतदान आहे मध्यमध्ये, छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये. ते कोणाला द्यायचं सांगितलं का तुम्ही? तुम्हाला संधी मिळाली होती मराठा समाजाचं भरायचं, पण नाही केली. अजून एक संधी आहे की होऊच जाऊ द्या. ह्या 2 पक्ष, ह्या मराठा समाजाच्या मागण्या आहे. ह्या मागण्या जे पक्ष सपोर्ट करणार मराठा समाज त्याच्या पाठीची राहील. उद्या आपल्याला त्यांना भांडता येईल, त्यांची कॉलर पकडता येईल. नाही तर उद्या पुन्हा काहीच करता येणार नाही ना. मराठा समाजाची भूमिका तर शून्य झालेली आता. आणि हा म्हणतो पाडापाडी केली, तो पाडला, तो निवडून आला. समजा तुम्ही पडले, मी निवडून आलो, मी तुमच्या प्रश्नाकडे कशी काय दखल घेईल? नुकसानच होईल ना. असं करू नका. म्हणून मनोजला शेवटची संधी आहे. नाही तर आम्ही आहेच 4-5 दिवसात आम्ही आमच्या पद्धतीने सहकार्याने घेऊन आम्ही आमचं काम करणारच आहोत. पुढची भूमिका काय आहे? नेमकं आता कोणाला सपोर्ट करायचा आहे? ते म्हणतात भाजपला पाडा, याला सपोर्ट करा. नेमकं सपोर्ट कोणाला करायचं? जसं तुम्ही म्हणाले की विरोधकांना सपोर्ट करायचा आहे किंवा सत्ताधाऱ्यांना करायचा आहे, नेमकं सपोर्ट करायचा कोणाला? नेमकं पुढची भूमिका काय आहे? नाही, पुन्हा एकदा सांगतो मी, सत्ताधारी आणि विरोधक हे 2 जण आहे. आपल्या मराठा समाजाच्या मागण्या आहे या 1, 2, 3, 4, 5 डिक्लेअर, सगळ्या समावेशक डिक्लेअर करायच्या. मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न घ्यायचा, महाराष्ट्राचा घ्यायचा, सगळे सोयरे घ्यायचे नाही, कारण ते होत नाही. जे होत नाही ते पक्ष नाही म्हणणार, पण मराठवाड्याचा आहे. आपला अर्धाच्या जवळपास प्रश्न सुटला तो पूर्ण होईल. हे समाजाचे गुन्हे वापस घ्यायचे, 25 लाख आहे, शेतकऱ्याचे प्रश्न असेल, अजून काही प्रश्न असेल ते घ्यायचे. सत्ताधाऱ्याला सांगायचं जाहीरपणे. आता त्यांच्याकडे तर मंत्री लगेच येतील. एवढी तर त्यांची शक्ती समाजामुळेच निर्माण झाली ना, मनोजमुळे नाही आहे, समाजामुळे झालेली आहे. हे समाज, हे विरोधक सत्ताधारी दोघांकडे हे आमचे मराठा समाज, जो कोणी देईल, सत्ताधारी म्हणत असेल तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहू, विरोधक म्हणत असतील त्यांच्या पाठीशी राहू. येणाऱ्या काळात यामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटतील. नाही तर ही शेवटची संधी आहे आणि ही संधी पुन्हा निर्माण होणार नाही. विश्वासार्हता कमी झाली तर समाज विश्वास ठेवत नाही. आणि आमची शेवटची भूमिका केली तर मनोजरावनी ही भूमिका नाही घेतली. शेवटी आम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सहकार्याशी चर्चा करून आम्ही हा प्रयत्न करून पाहणार आहोत. नक्कीच. आज आपल्यासोबत किशोर चव्हाण होते. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कशा पद्धतीने भूमिका आहे येणाऱ्या राजकारणात, मनोज रावांनी काय करायला पाहिजे याचा प्रेमाचाही सल्ला त्यांनी दिला आहे. आणि काय याच्या मागे जे घडलंय त्याच्यात काय सुधारणा करता येईल याचंही सजेशन त्यांनी दिलंय. आणि सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल यांच्याकडे एक मतदान करताना काय भूमिका ठेवायला पाहिजे याचंही उत्तर त्यांनी दिलंय. नक्कीच काय घडतंय आपण बघूयात. धन्यवाद.